डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसने एक मोठी कारवाई करत खोनी पलावा येथून 21 नायजेरियन पकडले आहेत. त्याच्यात महिला, पुरुष आणि मुलांचा पण समावेश आहे. पकडलेले गेले नायजेरियनमध्ये काही नवी मुंबईमध्ये वॉन्टेड होते, तर काहींवर गुन्हे दाखल आहेत. काहींचा पासपोर्ट कोर्टात जमा आहे आणि काही रेकॉर्डवरती असलेले गुन्हेगार आहेत. या बाबतीत परिमंडल 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती दिली. मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली कारवाई आहे, सदरची कारवाई. त्याच्यामध्ये आमचे डोंबिवली विभागाचे एसीपी सुहास मेंढे साहेब आणि सिनियर पीआय सुनील शिंदे, त्याचबरोबर नवी मुंबईचे एसीपी बनसोडे आणि त्यांच्याकडील अधिकारी कर्मचारी संयुक्तपणे ठाणे पोलीस आणि नवी मुंबई पोलिसने खोनी पलावा या ठिकाणच्या काही सोसायटीमध्ये काही नायजेरियन राहत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आज सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून ते आता दुपारपर्यंत या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन केलं आहे. बरेचशा कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये आपण टोटल 24 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलेला आहे. 24 नायजेरियन नागरिकांपैकी 14 हे पुरुष आहेत, 6 महिला आहेत, लहान मुलं 4 आहेत आणि असे एकूण 24 नायजेरियन, त्यानंतर घाना या विविध युगांडा या विविध देशात राहणारे जे आहेत परदेशी नागरिक त्यांना मानपाडा पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेला आहे. या सर्वांची सध्या आता इन्क्वायरी सुरू आहे. त्याच्यामध्ये आता त्यांच्याकडे पासपोर्ट असलेले किंवा पासपोर्ट नसले याच्यापैकीचे जे आम्ही आतापर्यंत माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 7 जणांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत आणि त्यानंतर एकूण 8 जणांकडे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट, त्यामध्ये पासपोर्ट असेल किंवा विजा असेल असे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाही आणि त्यापैकी 9 जणांच्या वरती विविध कोर्टामध्ये केसेस चालू आहेत आणि त्यांचे 9 जणांचे पासपोर्ट जे आहेत ते कोर्टामध्ये जमा आहेत. अशा प्रकारे या सगळ्यांच्या कारवाई चालू. त्याप्रमाणे एक जो नायजेरियन आहे तो वाशी पोलीस स्टेशनकडे एका गुन्ह्यामध्ये एनडीपीएस गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. अशा प्रकारे एक या खोनी पलावा भागामध्ये अशा सोसायटीमध्ये असे नायजेरियन नागरिक राहत आहेत. काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी अग्रीमेंट वगैरे बनवून त्या ठिकाणी दुसऱ्या नावाने पण राहण्याच्या बाबत असं झालेले आहे. या अनुषंगाने पण आम्ही त्या जे फ्लॅटचे ओनर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहोत. यापूर्वी पण आपण बघाल की 2045-26 मध्ये सुद्धा खोनी पलावा परिसरामधून नायजेरियन नागरिकांच्या वरती आपण एनडीपीएसच्या पण त्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि हे सुद्धा जे आरोपी यांच्यापैकी 9 जणांच्या वरती पण यापूर्वीची एनडीपीएसची गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे. तर मागच्या वेळी डाऊनटाऊन या सोसायटीमधील आरोपींना अटक करण्यासाठी इंटरेस्ट पकडले. बरोबर आहे. आता आपण जे सोसायटी जे आहेत खोनी पलावा, डाऊन असेल, क्राऊन तळोजा असेल, असे विविध सोसायटी मधले सगळे हे नागरिक जे आहेत नायजेरियन नागरिक राहणारे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. निश्चितपणे या ठिकाणी जे आपण घर कोणाला भाड्याने देत आहे आणि भाड्यानंतर त्यानंतर या घरामध्ये राहणारे व्यक्ती कोण आहे, त्याचे कोणते रेकॉर्ड्स आहे याबद्दलची वारंवार आपण लोकांना सूचना दिलेल्या आणि त्याच्यावरती त्यांनी पालन केलं, अशावरती गुन्हे पण दाखल केलेले आहेत. या कारवाईमध्ये पण असे काही जर अनियमित आढळून आले निश्चित या संबंधित फ्लॅट ओनर्स असतील किंवा याच्यामध्ये घर पुरवणारे असतील त्यांच्यावर निश्चितपणे लोन एजंट्स असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येईल. कारवाई दरम्यान आम्हाला कारवाईनंतरची सदरची माहिती मिळालेली आहे. त्या ठिकाणी नायजेरियन एक महिला आणि त्या ठिकाणी उडी मारण्याचा पळवण्याचा प्रयत्न केला आहे. सदरबाबतची माहिती आम्ही अजून घेत आहोत. त्याचे नाव काय आणि कोणत्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट घ्यायच्याबद्दलचे आमचे तपास सुरू आहे.